मुंबईला कुणाचा बाप वेगळा करू शकत नाही असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही भाऊ एकत्र आले हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं रामदास कदमांनी म्हणत टीका केली। अरे कुणाचा बाप खाली आला, 100 पिढ्या खाली आल्या तर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाचा बाप तोडू शकत नाही। आम्ही बोलतोय, सांगतोय। उद्धवजींची प्रत्येक महानगरपालिका निवडणुकीची भाषणं काढून बघा, हीच भाषणं आहेत। मुंबई गुजरातला जोडणार, मराठी माणसाला संपवणार, याच्या व्यतिरिक्त भाषणं काही नाहीत। अहो हे दोघे भाऊ आता एकत्र आले ना, आज हे उसरा सुचलेलं शहाणपण आहे। राज ठाकरेंची परप्रांतीय रिक्षा चालकांना मारण्याची भूमिका काँग्रेसला मान्य नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। दुबार मतदार आले तर त्यांना मारा ही राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसची नाही। संवैधानिक पद्धतीने निवडणूक आयोगाने कारवाई करावी। मुंबई अध्यक्ष काँग्रेसच्या ज्या आहेत वर्षा गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली। हाना मारा ही आमची भूमिका नाही। संविधानिक तरीक्याने, संविधानिक मार्गाने खूप सारे संविधानिक अवैध आहेत, मूल्य आहेत, त्याच्या माध्यमातून, आयुधाच्या माध्यमातून आम्ही लढाई लढू शकतो। त्यामुळे ही आयुध वापरा आणि दुबार नावं जी आलेली आहेत ती चुकी राज्य निवडणूक आयोगाची आहे। कारण त्यांनी मतदार यादी बनवत असतात, मतदार यादीमध्ये व्हेरीफाय करणं, त्याची टेस्टिंग करणं, रेक्टिफाय करणं काम निवडणूक आयोगाचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने ह्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी। पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 41 चे उमेदवार नाना भानगिरेंनी मुसंडी मारली आहे। प्रभागातील नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया प्रचारादरम्यान नाना भानगिरेंनी दिली। या भागाला टँकर मुक्त करणार असल्याचं आश्वासन नाना भानगिरेंनी दिलं। संपूर्ण पुणे शहरामध्ये सर्व मतदाराकडून प्रचंड उत्साह आहे। आमचे जे जे उमेदवार शिवसेने ज्यावेळी लोकांशी संवाद साधत मतदारांपर्यंत पोहोचत असतात, निश्चितच मतदारांच्या चेहऱ्यावर एक उत्साह आहे, आनंद आहे की शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आलेत, एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार या ठिकाणी आलेत। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेसाठी केलं, तर पुणेकरांसाठी केलं, तर पुणेकरांवर ज्यावेळेस अडचणी कुठलं संकट आलं तर स्वतः साहेब त्या ठिकाणी धावून यायचे। अनेक ऐतिहासिक निर्णय या 3 वर्षामध्ये ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री असताना घेतले होते, त्यामुळे सर्वसामान्य महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिक असन सर्वसामान्य नागरिकमध्ये एक प्रचंड उत्साह आहे की ह्यावेळेस आम्हाला धनुष्यबाणाला मतदान करताना शिवसेना पक्षांनी व्हिजन मी पुणे शहरासाठी अतिशय चांगलं व्हिजन आलं की जगामध्ये सर्वात जास्त कुठं ट्रॅफिक असेल तर ते पुणे शहरामध्ये, मग ते ट्रॅफिक मुक्त कसं पुणे शहर होईल, पुणे शहर कचरामुक्त कसं होईल, पुणे शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था कशी होईल, त्याचबरोबर पुणे शहरात समान पाणी पुरवठा कसा होईल, त्याचबरोबर गुन्हेगारी मुक्त कसं होईल, हे सगळं व्हिजन घेऊन आमचे सर्व पुणे शहरातले सर्व नगरसेवक, सर्व उमेदवार ह्या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहे। त्याचबरोबर साहेबांनी जे काम केलं ते आमचे सर्व उमेदवार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। आणि साहेबांच्या ज्या 2 सभा या ठिकाणी पुणे शहरात आल्या, त्यामुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये वातावरण बदललेलं आहे। आणि पुणे शहरामध्ये साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग, बाळासाहेबांना, शिंदे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग पुणे शहरात झालेला, त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा आमच्या या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी होणार आहे। संपूर्ण ही जी आम्ही गेले 20-25 दिवसापासून संपूर्ण नागरिकांशी संवाद साधतो, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतोय, हाऊस टू हाऊस करतोय। प्रत्येक मतदाराला आम्ही जी विकास कामं ह्या भागामध्ये केलेली आहेत तशीच विकास कामं हे नव्याने जे समाविष्ट झालेली गावाचं उंडरी, पिसोळी, वडाच्या, ढोळकरवाडी, अंड्यावाडी त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम